एक माकड एका मानवी नवजात बाळाला आपले दूध पाजत होते. या घटनेचे मागचे सत्य रहस्य ऐकून तुम्हालाही धक्काच बसेल व तुम्ही तुमच्या डोळ्यातील अश्रू थांबवू शकणार नाही. कारण न बोलता येणारं जनावर एका नवजात बाळाला स्वतःचे दूध का पाजत होते? काय होते त्या मागील रहस्य? चला ऐकू या कथेत. एका गावात एक सोनार आपल्या बायकोसोबत राहत होता. तो सोनार खूप श्रीमंत होता. सोन्याचा व्यवसाय तो करत होता. त्याची बायको गरोदर होती. ती थोड्याच दिवसात आई बनणार होती व सोनार बाप म्हणून ते खूप खुश होते. तो सोन्याचा व्यवसाय करत होता म्हणून त्याला नेहमीच बाहेर फिरावं लागायचं. असेच एक दिवस तो शहरात जात असताना त्याला एक पूर्ण डोंगराळी भाग लागला, जिथे उन्हामुळे सगळे सुकून गेले होते. सर्वत्र भकास दिसत होते. परंतु त्याला आश्चर्य वाटले जेव्हा इतक्या उन्हात डोंगराळ भागात एक हिरवेगार झाड सावली देत होते. तो सोनार विश्रांतीसाठी तिथे आपल्या 2 मित्रांसोबत थांबला. तेव्हाच त्या झाडाच्या मागून एका छोट्या घरातून एक व्यक्ती बाहेर पडला व सोनाराला विचारू लागला, तुम्ही लोक कोण आहात? तेव्हा सोनार त्या माणसाला म्हणाला, आम्ही इथून प्रवास करत होतो. वाटेत हे झाड दिसलं म्हणून थोडा वेळ आराम करण्यासाठी थांबलो. तो माणूस सोनाराच्या तोंडाकडे विचित्र नजरेनं बघू लागला व त्याच्याही चेहऱ्यावरील हावभाव बदलले व तो सोनाराला म्हणाला, मी एक असा व्यक्ती आहे जो तुमचं येणारं पुढचं भविष्य सांगू शकतो. मी हात बघू शकतो. उद्या काय होणार आहे ते सांगू शकतो. सोनाराला फार आनंद झाला. आपली बायको गर्भवती आहे. तिला मुलगा होणार की मुलगी असा प्रश्न त्यानं त्या माणसाला विचारला. त्या माणसाने सोनाराचा हात बघून सांगितले, मुलगा होणं किंवा मुलगी होणं हे आपल्या हातात नसतं. ती तर देवाची देण असते. परंतु जर तुमच्या घरात मुलगी जन्माला आली तर तुमची बर्बादी ठरलेली आहे. तुमची सगळी श्रीमंती जाईल. तुम्ही गरीब व्हाल. आता मात्र सोनार आपला हात झटकत उभा राहिला. त्या माणसाचे बोलणे ऐकून तो घाबरला. मनात विचार करू लागला की असं मूल होऊन काय फायदा जे माझी बर्बादी करेल. आणि हा माणूस देखील खोटं बोलत नसेल. कुणी महात्मा असेल हा. इतक्या उन्हात भकास जागेत इतकं हिरवगार झाड आणि त्या सावलीत मागे झोपडीत तो राहत आहे. हा कुणी चमत्कारी माणूस असेल. जे बोलत आहे ते अगदी खरं असेल. सोनार आता खूपच टेन्शन मध्ये गेला. पुढे जाणारा प्रवास त्यानं थांबवला आणि तसाच माघारी आपल्या घरी निघाला. घरी आल्याबरोबर तो आपल्या गरोदर बायकोला म्हणू लागला, चुकून सुद्धा तू तुझ्या पोटी मुलीला जन्म देऊ नकोस. मला फक्त आणि फक्त मुलगाच हवा आहे. जर तुला मुलगी झाली तर मी तुला आणि तुझ्या त्या मुलीला जमिनीत गाडून देईल. सोनाराची बायको देखील आता त्याच्या बोलण्यामुळे खूप जास्त टेन्शन मध्ये गेली. तिला चिंता सतावू लागली. विचार करत होती की माझा नवरा खूपच जिद्दी आहे. जे म्हणतो तेच तो करतो. सोनाराच्या बायकोकडे आता फक्त देवाचाच आधार होता. ती खूप घाबरली होती. म्हणून देवासमोर जाऊन बसली आणि देवाकडे आपला पदर पसरवत रडू लागली. हे देवा, माझ्या पोटी मुलीला जन्म देऊ नकोस. मला मुलगाच दे. नाहीतर माझा हा नवरा माझ्या मुलीला मारून टाकेल. माझं आयुष्य बर्बाद करून टाकेल. असेच दिवस जात होते. सोनार रोज बायकोला मुलाचीच माग करत होता आणि त्याची बायको देखील देवाकडे रोज प्रार्थना करत होती. दिवसामागून दिवस गेले. 9 महिने पूर्ण झाले आणि जे नको व्हायला तेच झालं. सोनाराच्या बायकोने एका सुंदर गोंडस मुलीला जन्म दिला. परंतु तिला जी भीती होती ते झालं. आपल्याला मुलगी झाली आहे हे ऐकून सोनार खूपच रागवला. तो रागातच बायकोच्या खोलीत गेला आणि म्हणू लागला, एक तर तूच या मुलीला मारून टाक, नाहीतर मी तिच्यासोबत असं काही करेन की तुझा आत्मा थरथरेल. परंतु ती एक आई होती. जोरजोरात रडायला लागली. माझ्या मुलीला काही करू नका म्हणू लागली. आपल्या नवऱ्याचे पाय पकडू लागली. ही मुलगी आपली आहे. तिला मारून टाकू नका म्हणू लागली. परंतु सोनाराला अजिबातही बायकोची कीव आली नाही. त्याच्या मनात फक्त त्या माणसाचे तेच शब्द घुमत होते की मुलगी जन्माला आली तर तुमची बर्बादी होईल. कसलाही विचार न करता त्याने आपल्या बायकोच्या हातातून त्या नवजात मुलीला बाळाला हिसकावून घेतलं. सोनाराची बायको तर आत्ताच बाळाला जन्म दिल्यामुळे एकदम कमजोर झाली होती. आपल्या बिछाण्यावरून नीट उठूही शकत नव्हती. ती तर फक्त डोळ्यांनी आपल्या मुलीला आपल्यापासून दूर जाताना पाहू शकत होती. त्या छोट्या एका तासाच्या मुलीला अजून आपल्या आईचं दूध सुद्धा मिळाले नव्हते. तिच्या नशिबात तर आईचे दूध सुद्धा नव्हते. सोनार रागातच त्या मुलीला आपल्या हातात घेऊन जंगलाच्या दिशेनं निघाला. भरदार जंगलात आल्यानंतर इकडे तिकडे तो बघू लागला आणि विचार करू लागला की या मुलीसोबत मी आता काय करू. या करंट्या मुलीला मी जंगलातील प्राण्यांसमोर फेकून देऊ का?
म्हणजे ते तिला खाऊन टाकतील, की मी स्वतःच तिचा गळा दाबून तिला मारून टाकू, म्हणजे पूर्ण टेन्शनच संपेल. विचार करत करत त्यानं त्या मुलीला जमिनीवर एका साईडला खाली ठेवले आणि जमिनीत खड्डा करू लागला, कारण तो आता जमिनीत खड्ड्यात त्या मुलीला बुजवणार होता. त्या नराधम बापाने 2-3 तासाच्या त्या नवजात मुलीला जमिनीत मातीच्या खाली गाडून दिले आणि मनाशी म्हणाला की आता कशी माझी श्रीमंती कमी होते ते बघतो, माझी संपत्ती कुणीच घेऊ शकणार नाही. आणि हसत हसतच तो तिथून निघून गेला. तो नराधम बाप आपल्या मुलीला घराची लक्ष्मी नाही तर बर्बादी समजत होता. सोनार तर तिथून निघून गेला होता, परंतु हा सगळा प्रकार दूर झाडावर बसलेलं एक माकड बघत होतं, जिच्या हातात तिचं स्वतःचं एक पिल्लू म्हणजे माकड होतं, जे आईच्या छातीला लागून दूध पित होतं. त्या माकडाने जेव्हा बघितलं की त्या माणसाने तिथे छोट्या बाळाला बुजवले आहे, तेव्हा ते माकड पटकन झाडावरून खाली उतरलं. ज्या ठिकाणी सोनाराने मुलीला पुरले होते तिथली माती ते उकरू लागले. जेव्हा पूर्ण खड्डा खोलून झाला तेव्हा माकडाला दिसले की आतमध्ये एक छोटीशी मुलगी आहे व ती खूप रडत आहे. तेव्हा त्या माकडाने पटकनच त्या नवजात बाळाला त्या खड्ड्यातून प्रेमाने उचलून घेतले आणि खूप प्रेमाने त्या बाळाकडे बघू लागली. खूप मेहनत करून त्या बाळाला ती शांत करण्याचा प्रयत्न करत होती. इकडून तिकडे झाडावर त्या बाळाला घेऊन उड्या मारत होती, इकडे तिकडे फिरत होती. तरीही ते बाळ त्या माकडाच्या हातात शांत राहत नव्हते, कारण त्या नवजात मुलीला भूक लागली होती. ते बाळ शांत राहत नव्हतं, म्हणून तर त्या माकडाच्या मनात काय आलं कुणास ठाऊक, त्यानं त्या छोट्याशा बाळाला आपल्या छातीशी लावलं आणि काय चमत्कार, ते बाळ शांत झालं. तेव्हा माकड समजून चुकलं की ह्या बाळाला भूक लागली होती, कारण ते माकड स्वतः एक आई होतं. तिच्या मनात देखील एक आईचं मन होतं. थोड्याच वेळात त्या मुलीनं त्या माकडाचं दूध पिऊन ती शांत झाली आणि झोपी गेली. आता ती मुलगी त्या माकडासोबतच त्या जंगलात राहू लागली होती. आई समजून त्या माकडाचंच दूध पित होती आणि ते माकड सुद्धा आपल्या छोट्या माकड बाळाला व या छोट्या त्या मुलीला आपल्या छातीशी दूध पाजून त्या दोघांनाही खूप प्रेमाने झोपी लावत व त्यांचा सांभाळ करत. परंतु तिकडे तो सोनार खूप खुश होत होता की आपण आपल्या मुलीला मारून टाकले आहे, आता माझं काहीच नुकसान होऊ शकणार नाही. परंतु सोनाराची बायको खूप रडत होती, कारण ती एक आई होती. ती मजबूर होती, देवाला म्हणत होती की माझ्या मुलीची रक्षा आता तूच करणार, माझ्या मुलीचं संरक्षण तूच करणार. तू देव आहेस ना, तुला सगळं माहिती आहे, म्हणून माझ्या मुलीची जबाबदारी मी तुझ्यावर सोपवते, तिची काळजी घे, म्हणत ती आई रडत होती. सोनाराची मुलगी आता त्या माकडासोबतच त्या जंगलात राहत होती आणि त्या माकडालाच आपली आई समजत होती आणि लहानाची मोठी होत चालली होती. त्या माकडासोबतच बोलत होती, माकडाच्या बाळासोबतच खेळत होती. आता ते माकड आपल्या दुधासोबतच जंगलातून अनेक फळं तोडून आणून त्या मुलीला खाऊ घालत होते. जसे आपल्या मुलाला ती फळे खाऊ घालत, तसेच प्रेमाने त्या मुलीला सुद्धा ते माकड खाऊ घालत. असेच दिवस चालले होते. एक दिवस अचानकच तिथे जंगलात एक महात्मा औषधी वनस्पती घेण्यासाठी येऊन पोहोचले. आयुर्वेदिक औषधांनीच ते लोकांचा उपचार करत असे आणि अधूनमधून असे जंगलात त्या वनस्पती घेण्यासाठी येत असे. त्या दिवशी ते महात्मा जंगलात वनस्पती जमा करत होते. तेव्हाच त्यांची नजर समोर बसलेल्या एका माकडावर गेली, जे माकड आपल्या हातात एका मानवी बाळाला छातीशी पकडून दूध पाजत होते. ते पाहून ते महात्मा आश्चर्यचकित झाले, परंतु थोड्याच वेळात ते चिंतित झाले आणि विचार करू लागले, या माकडाजवळ हे मानवी बाळ कुठून आले. तोच त्यांच्या डोक्यात विचार आला की कदाचित या माकडाने एखाद्या आईजवळून या बाळाला हिसकावून आणले असावे, किंवा एखाद्या घराचा दरवाजा उघडा असेल तिथूनच या माकडाने या बाळाला उचलून आणले असावे. परंतु त्या महात्म्यानं जेव्हा त्या माकडाकडे आणि बाळाकडे बघितलं, तेव्हा ते बाळ त्या माकडासोबत हसून हसून खेळत होतं. जेव्हा महात्मा त्या माकडाकडे पुढे जाऊ लागला, तेव्हा त्या माकडाची नजर महात्म्यावर पडली. या जंगलातील प्रत्येक प्राणी जनावर या महात्म्याला ओळखत होते, कारण महात्मा नेहमीच औषधी वनस्पती घेण्यासाठी तिथे येत असे. महात्म्यानं त्या माकडाच्या हातातून त्या मानवी बाळाला घेतले. ती मुलगी तर खूप सुंदर दिसत होती, परंतु तिच्या शरीरावर घातलेले कपडे खूप फाटलेले होते, मळालेले होते. त्या महात्म्याने आपल्या डोक्याचा फेटा काढला व त्यात त्या मुलीला गुंडाळले व माकडाकडे बघून म्हणू लागले,
ही मुलगी मानवी लोकांमधील आहे आणि तिला माणसांमध्ये जायला हवे. तू या नाजूक छोट्या बाळाचे खूप काळजी घेतली, परंतु आता मी या बाळाला माझ्यासोबत घेऊन जातो आणि विचारपूस करतो की हे बाळ नक्की कुणाचं आहे. तेव्हा या मुलीच्या आईबापांपर्यंत मी तिला पोहोचवू शकतो. या मुलीचे आई वडील किती चिंतित असेल, आपल्या मुलीसाठी किती त्रास सहन करत असेल. मला त्यांच्यापर्यंत या मुलीला पोहोचून द्यावं लागेल. असं म्हणत ते महात्मा त्या छोट्या मुलीला घेऊन जंगलाच्या रस्त्यातून आपल्या घराच्या रस्त्याकडे निघाले. ते खूप दूरवर चालत राहिले. तेव्हा त्या महात्म्याला वाटले की आपल्या पाठीमागे आपला कुणीतरी पाठलाग करत आहे. म्हणून त्यांनी मागे वळून बघितले तेव्हा पाठीमागे तेच माकड होते, जे आपल्या डोळ्यात अश्रू घेऊन आपल्या छातीशी आपलं छोटं बाळ कवटाळून आपल्या या मानवी मुलीचा पाठलाग करत होते. महात्मा त्या माकडाकडे बघून गालातच हसले. ते समजून चुकले होते की हे माकड ह्या मानवी बाळावर खूप प्रेम करते आणि या बाळाशिवाय हे माकड आता राहू शकत नाही. म्हणून त्यांनी त्या माकडाला सुद्धा आपल्यासोबत आपल्या घरी आणले. त्या महात्म्याचं एक छोटंसं घर होतं, जिथे अनेक झाडांचे मुळे औषधी वनस्पती पडलेल्या होत्या. त्याच बनवलेल्या औषधांपासून ते महात्मा लोकांचा उपचार करत. जेव्हा त्या मुलीला घरी घेऊन आले तेव्हा तिच्या शरीरावर झालेल्या छोट्या मोठ्या जखमा त्या महात्म्यांनी आपले औषधं लावून बऱ्या केल्या. त्या मुलीच्या चेहऱ्याकडे बघून ते महात्मा म्हणाले, ही मुलगी तर खूप सुंदर आहे, चांदण्यांसारखी शीतल आहे, म्हणून आजपासून आपण या मुलीचं नाव चांदणी ठेवूयात. आता पटकनच त्या महात्म्यानं त्या मुलीला दूध पाजून एका जोळीमध्ये टाकून झोका देत झोपी लावले. ते माकड खूप प्रेमाने त्या बाळाला झोका देत होते. त्या छोट्याशा घरात महात्मा एकटेच राहत होते, परंतु आता त्यांच्यासोबत ते माकड, माकडाचे पिल्लू आणि हे छोटंसं बाळ देखील राहू लागले. महात्म्यानं त्या मुलीच्या आईवडिलांचा बराच शोध घेतला, परंतु त्यांना यश आले नाही. मुलीच्या आईवडिलांचा शोध कुठेच लागला नाही. बरेच दिवस आता यात निघून गेले. चांदणी हळूहळू मोठी होऊ लागली. तेव्हाच महात्म्यानं खूप शोध घेतला. तेव्हाच त्यांना समजले की चांदणीच्या बापानेच तिला मरणासाठी जंगलात खड्ड्यात पुरले होते. म्हणून महात्म्यानं स्वतःच त्या मुलीचा सांभाळ करण्याचं ठरवलं होतं. इकडे सोनाराच्या घरी मुलाचा जन्म झाला होता, म्हणून सोनार खूप खुश होता. मुलीपासून तर आपण सुटकारा घेतला आहे आणि आता म्हणूनच देवाने आपल्या घरी मुलाला दिले आहे. सोनार खूपच खुश होता. इकडे जशी जशी चांदणी मोठी होत होती तसे तसे महात्मा तिला आपल्यामधील भरपूर ज्ञान देत होते. औषधी वनस्पती, आयुर्वेदिक उपचार कसे करायचे ते शिकवत होते. आध्यात्मिक विचार सांगत होते. ते माकड सुद्धा चांदणी जवळच राहू लागले होते. घराबाहेर जाऊन जंगलातून फळे तोडून चांदणीला खाऊ घालत असे. आपल्या मुलीप्रमाणे तिला जपत असे. महात्म्याने खूप चांगल्या प्रकारे त्या चांदणीचे पालन पोषण केले होते आणि चांदणी सुद्धा आता त्या महात्म्याला आणि माकडालाच आपला परिवार समजत होती. तिला नव्हते माहिती की आपले आई वडील कोण आहेत. ती त्या महात्म्यालाच आपला बाप समजत होती. जेव्हा महात्मा औषधी वनस्पती आणण्यासाठी जंगलात जात असे तेव्हा चांदणी घरी एकटीच राहत असे. घरातील सगळे कामं करून ठेवत असे. महात्मा घरी आल्यानंतर त्यांना आपल्या हाताने जेवण बनवून ती देत असे. त्या माकडाची देखील खूप काळजी घेत असे. जेव्हा महात्म्याला जेवण देत असे तेव्हा तेच जेवण माकडाला देखील भरवत असे. हे बघून महात्मा खूप खुश होत असे. महात्माच्या हातात जादू होती. कितीही आजारी असलेल्या व्यक्तीला तो बरा करत असे. तीच जादू त्यानं आपली मुलगी चांदणीला देखील शिकवली होती आणि म्हणूनच आता ते दोघं मिळून लोकांची सेवा करत असे. खूप लांबून लांबून लोक आपला उपचार घेण्यासाठी लोक महात्म्याच्या घरी येत असे आणि महात्म्याने बनवलेली औषधे घेऊन बरं होऊनच तिथून जात असे. एक दिवस असे झाले, सोनाराचा मुलगा त्याच जंगलातून आपल्या कामासाठी जात होता. तेव्हाच तो आरामासाठी एका झाडाखाली उतरला आणि तेव्हाच एका विषारी सापाने त्याला पायाला दंश केला. तेव्हाच तिथून जात असणाऱ्या एका व्यक्तीनं सोनाराच्या मुलाला सांगितले, इथे जवळच एक महात्मा राहतात, ते तुमच्यावर उपचार करतील, तुम्ही तिथे पटकन जा. म्हणून पटकनच सोनाराच्या मुलाच्या एका सोबत आलेल्या मित्राने सोनाराच्या मुलाला तिथे नेले. सोनाराच्या त्या मुलाची नजर त्या घराच्या समोर बसलेल्या एका सुंदर मुलीवर गेली, जी एका माकडाला जेवण भरवत होती. महात्म्यानं त्या सोनाराच्या मुलाचा उपचार केला आणि तो मुलगा ठीक झाला, परंतु त्याची नजर बाहेर बसलेल्या त्या मुलीवरून हटत नव्हती. तो आपल्यावर उपचार झाल्यानंतर तिथून बाहेर पडला तरी देखील त्याच्या डोक्यामध्ये ती बाहेर बसलेली मुलगीच म्हणजे चांदणी येत होती.
तो आपल्या मित्राला लगेचच म्हणाला, माहिती नाही ती मुलगी कोण होती. आजपर्यंत मी इतकी सुंदर मुलगी कधीच कुठेच बघितली नाही. माहिती कर ही मुलगी कोण आहे, काय करते, कुठे राहते. तेव्हा त्याच्या मित्राने त्या मुलीचा शोध घेतला. सगळा तपास करून सोनाराच्या मुलाकडे आला आणि म्हणाला, ती मुलगी तिचा उपचार करण्यासाठी तिथे आलेली नव्हती, तर ती त्याच महात्म्याची मुलगी होती. सोनाराचा मुलगा जेव्हा घरी आला तेव्हा त्याच्या डोक्यामध्ये फक्त त्याच मुलीचा विचार येत होता. ती किती सुंदर आहे, किती छान आहे, हा विचार करतच त्याची रात्र गेली. सकाळ झाल्याबरोबर त्यानं ही गोष्ट आपल्या सोनार बापाला सांगितली. सोनार त्याच्या मुलावर खूप प्रेम करत होता, म्हणून तो आपल्या मुलाला म्हणाला, त्या मुलीला मिळवणे ही तुझ्यासाठी कोणती मोठी गोष्ट आहे. आपल्याकडे सगळं काही आहे, मी आत्ताच बघतो. म्हणत सोनाराने एका नोकराला आपल्याकडे बोलवलं आणि म्हणाला, त्या महात्म्याकडे त्याच्या मुलीसाठी आपल्या मुलाचं स्थळ घेऊन जा. त्याच्या मुलीच्या सुंदरतेवर माझ्या मुलाचे प्रेम जडले आहे. त्या महात्म्याला सांग की तुझं नशीब आता उजडणार आहे, कारण त्याची मुलगी त्याच्या झोपडीमधून येऊन आपल्या महालात राहणार आहे. तो नोकर येऊन महात्म्याला ही गोष्ट सांगतो तेव्हा तो महात्मा सोनाराच्या मुलाबद्दल विचार करून चिंतेत पडतो, कारण चांदणीबद्दल त्यांना आधीच सगळं काही माहीत होतं. महात्म्याला हे देखील माहिती होतं की सोनारच या मुलीचा बाप आहे आणि त्याचा मुलगा या मुलीचा सख्खा भाऊ आहे. महात्मा आता देवाकडे हात जोडून बोलू लागला, हे परमात्मा, ही कसली परीक्षा माझी बघत आहेस. त्या सोनाराला तर हे माहीतच नाही की चांदणी त्याचीच पोटची मुलगी आहे आणि त्याच नात्यानं सोनाराचा मुलगा हिचा सक्का भाऊ लागतो. सक्का भाऊ आणि बहीण कधी लग्न करत नसतात. लग्न झालं तर खूप मोठा अनर्थ होईल. आता मी काय करू. खूप विचार करून महात्मा त्या नोकराला म्हणाला, हे बघा, सोनार खूप मोठा माणूस आहे, श्रीमंत आहे आणि आम्ही खूप गरीब माणसे आहोत. लोकांचे उपचार करून पैसे कमवतो आणि त्यावर पोट भरतो. सोनार कुठे आणि आम्ही कुठे. त्यांची आणि आमची कुठेच बराबरी लागत नाही. तेव्हा तो नोकर म्हणाला, अरे म्हाताऱ्या, तुला तर खुश व्हायला हवं. एका श्रीमंत घरातून तुझ्या मुलीसाठी स्थळ आले आहे. आनंद होण्याऐवजी तुझ्या चेहऱ्यावर तर खूप चिंता दिसत आहे. नोकराने बरीच बळजबरी केली तरी देखील महात्मा या लग्नासाठी तयार झाला नाही. तेव्हा शेवटी कंटाळून तो नोकर परत सोनाराच्या घरी आला आणि तिथे घडलेला सगळा संवाद त्या नोकरानं सोनाराला व त्याच्या मुलाला सांगून दिला. तेव्हा सोनार फार चिडला व त्याचा मुलगा त्याच्याही पेक्षा जास्त चिडला. सोनाराच्या मुलाने काही लोकांना परत महात्म्याच्या घरी पाठवलं आणि त्याला समजावून सांगायला लावलं की मी त्याच्या मुलीशिवाय आता राहूच शकत नाही. मला कोणत्याही परिस्थितीत तिच्यासोबत लग्न करायचं आहे. त्याला मरायचं नसेल तर त्याला सांग, लग्नासाठी लवकरच होकार दे. सोनाराने पाठवलेले काही गुंड रागातच महात्म्याच्या त्या झोपडीत घुसले आणि त्या महात्म्यावर हल्ला करू लागले आणि बळजबरीनं त्याच्या मुलीचा हात मागू लागले. तेव्हा तिथे बसलेल्या माकडाने सुद्धा त्या माणसांवर हल्ला केला आणि त्या माकडाला घाबरून ते माणसे तिथून पळून परत सोनाराच्या घरी आलेत आणि घडलेला सगळा प्रकार सोनाराला व त्याच्या मुलाला सांगून दिला. त्यांचे बोलणे ऐकून सोनार व त्याचा मुलगा अजूनच जास्त चिडला आणि म्हणाले की त्या माकडाला जिवंतपणे मारून टाका आणि त्या महात्म्याला बंदी बनवून इकडे घेऊन या. सोनाराचं ऐकून त्याचे ते गुंड परत महात्म्याच्या घरात घुसले आणि त्या माकडाला खूप जास्त मारू लागले. मारून त्याला जखमी केले आणि महात्म्याला बंदी बनवून ते सोनाराच्या घरी घेऊन आले आणि एका बंद खोलीमध्ये महात्म्याला ठेवण्यात आले. त्याला काही दिवस जेवण देखील दिले नाही की पाणी देखील दिले नाही. त्याला पूर्णपणे भुकेलं ठेवलं आणि जबरदस्तीने चांदणीचा हात मागू लागले. तेव्हा या सगळ्या त्रासाला कंटाळून महात्मा खूप चिडला आणि चिडूनच रागात त्या सोनाराला म्हणाला, हे नराधम बापा, आठवण कर तुझ्या त्या काळाची जेव्हा तुझी संपत्ती वाचवण्यासाठी तू तुझ्या बायकोच्या कुशीतून तुझी नुकतीच जन्मलेली मुलगी हिसकावून घेतली आणि जंगलात जाऊन ती जिवंतपणे पुरली. तू तर तुझ्या मुलीला मारले होते, परंतु तुला हे माहिती नाही, ज्या व्यक्तीला देव जीवन देतो त्या व्यक्तीचा जीव सुद्धा फक्त देवच घेऊ शकतो. आणि तुला नाही माहिती, ज्या मुक्या प्राण्यावर तुझ्या लोकांनी हल्ला केला त्याच त्या माकडाने तुझ्या मुलीचा जीव त्या दिवशी वाचवला.
त्या माकडानेच तुझ्या मुलीची परवरिश केली. एका आईप्रमाणे तुझ्या मुलीवर प्रेम केलं, इथपर्यंत प्रेम केलं की आपल्या छातीचं दूध सुद्धा त्या मुलीला पाजलं, आणि आज तू त्याच मुलीसोबत आपल्या मुलाचं लग्न करू इच्छितो. अरे मूर्ख माणसा, ती तुझीच सक्की मुलगी आहे. आणि त्या सोनाराच्या मुलाकडे बघत महात्मा म्हणाला, अरे वेड्या, ती तुझी बहीण आहे. सोनार आता ही गोष्ट ऐकल्यानंतर आपलं डोकं पकडून खाली बसला आणि देवाला म्हणाला, हे देवा, मी किती मोठं पाप करू बघत होतो. बरं झालं तू मला ही गोष्ट करण्यापासून वाचवलं. आणि मुलीबद्दल ऐकून त्याला खूप वाईट देखील वाटलं होतं, कारण ती जिवंत राहूच कशी शकली, ती जिवंत राहायला नकोच हाच विचार तो करू लागला. आणि एका नोकराला परत सोनाराने सांगितलं की जा आणि जंगलात गेल्यानंतर एका झोपडीत एक मुलगी राहते, तिला जिवंतपणे मारून टाका आणि खरंच मेली आहे का हे दाखवण्यासाठी तिचे डोळे घेऊन या. ती जर मेली तरच माझी संपत्ती राहील, नाहीतर पूर्णपणे मी गरीब होईल. नोकर सोनाराचं ऐकून त्या जंगलात गेला जिथे चांदणी राहत होती. चांदणी शांत झोपली होती, अगदी निरागस दिसत होती. जेव्हा नोकरानं चाकूने तिच्यावर वार करायचा प्रयत्न केला तेव्हा त्याच्या मनात तिच्याबद्दल दया निर्माण झाली. तो मनात विचार करू लागला की या मुलीच्या बापाच्या सांगण्यावरून मी जर या निर्दोष मुलीला मारून टाकले तर माझा देव मला कधीच माफ करणार नाही. पण जर मी या मुलीला मारले नाही तर मी सोनाराला काय दाखवू आणि काय सांगू. तितक्यातच चांदणीला जाग आली आणि घाबरूनच ती उठली आणि रडू लागली आणि लगेच तिच्यासोबत घडलेला सगळा प्रकार सांगू लागली. कसं तिला त्या माकडाने वाचवलं, कसं लहानाचं मोठं केलं, कसं महात्म्यानं तिला मुलगी म्हणून स्वीकारलं, नाहीतर सख्ख्या बापाने मला मारण्यासाठी जंगलात सोडून दिलं होतं. तिच्याबद्दल ऐकून सोनाराच्या त्या नोकराला सुद्धा खूप वाईट वाटलं आणि तो लगेचच चांदणीला म्हणाला की ताई, मी तुला मारणार नाही, मी तुला जिवंत इथेच सोडून जातो आणि मी कोण आहे तुला मारणारा. असे म्हणत सोनाराचा नोकर तिथून परतला. तेव्हा त्याची नजर त्या माकडावर पडली जिच्या डोळ्यात खूप जास्त पाणी होते. त्या नोकराला तिच्याकडे बघून देखील दया वाटली आणि तसंच तिथून जंगलाच्या रस्त्याने तो निघाला. त्याने रस्त्याने जाताना एका बकरीची हत्या केली आणि त्या बकरीचे 2 डोळे काढून तो सरळ सोनाराच्या महालात गेला आणि जाऊन म्हणाला, साहेब, तुमच्या सांगण्यावरून मी त्या मुलीला मारून टाकले आणि पुरावा म्हणून मी त्या मुलीचे 2 डोळे तुमच्यासाठी काढून आणले आहे. त्याचे बोलणे ऐकून सोनाराचा विश्वास पटला की आपली मुलगी आता खरंच मरून गेली. तेव्हाच सोनाराची बायको हे सगळं मागे उभे राहून ऐकत होती. तिला खूप त्रास झाला. चोरूनच तिनं त्या नोकराला आपल्याकडे बोलवले आणि गुपचूपच विचारू लागली, बेटा, खरंच तू माझ्या मुलीला जिवंतपणे मारले आहेस का? त्या आईची हाल बघून तो नोकर म्हणाला, काकी, मी तुमच्या मुलीला मारले नाही, तिला केसालाही सुद्धा धक्का लावला नाही. मी तिला देवाच्या भरवशावर तिथे सोडून आलो आहे. कुणाला मारण्याची शिकवण माझ्या आईवडिलांनी मला दिली नाही. तुमची मुलगी जिवंत आहे. नोकराचे बोलणे ऐकून सोनाराच्या बायकोच्या जीवात जीव आला आणि ती मनाशी म्हणाली, देवाने अगोदर देखील माझ्या मुलीचा जीव वाचवला होता, पुढे देखील आता देवच माझ्या मुलीची रक्षा करेल. देवापुढे ती आपल्या मुलीसाठी प्रार्थना करू लागली, कारण एक आई आपल्या मुलांसाठी फक्त प्रार्थनाच करू शकते, परंतु मुलांचे नशीब लिहिणं आईच्या हातात नसतं. आता चांदणी त्या जंगलामध्ये नेहमीप्रमाणेच राहत होती. लोकांचे उपचार देखील करत, औषधे देखील बनवत, स्वतःसाठीही जेवण बनवत आणि त्या माकडाला सुद्धा भरवत. परंतु आपल्या बापाला म्हणजेच त्या महात्म्याला खूप जास्त ती आठवत असे आणि हे देवा, माझ्या बाबाला परत घरी पाठव म्हणत असे. एक दिवस चांदणी घरामध्ये आपले काम करत होती तेव्हा अचानकच एक खूप श्रीमंत घरातील नोकर तिथे आला आणि चांदणीला म्हणू लागला की ताई, इथे राहत असणारा महात्मा कुठे आहे? आमच्या साहेबांचा मुलगा खूप जास्त आजारी आहे. त्यांनी त्याचे उपचार सगळ्याच मोठमोठ्या ठिकाणी करून झाले, पण मुलाला अजूनही नीट बरे वाटले नाही आहे. आमच्या साहेबांनी महात्म्याला घेऊन यायला सांगितले आहे. आता आमच्याकडे यांचाच फक्त सहारा आहे, कारण कोणीतरी सांगितले आहे की या महात्म्याच्या आयुर्वेदिक औषधांनी लोकांना गुण येतो, त्यांच्या हातात जादू आहे. म्हणूनच आमच्या साहेबांनी यांना घरी घेऊन यायला सांगितले आहे. चांदणीने जेव्हा हे सगळं ऐकलं तेव्हा तिला खूप वाईट वाटलं. तेव्हा चांदणी म्हणाली की बाबा तर इथे नाही, ते कधी येतील माहिती नाही.
त्यांना यायला देखील किती दिवस लागतील मला काहीच माहिती नाही, परंतु तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल तर मी तुमच्यासोबत तुमच्या घरी येऊ शकते, कारण महात्मा ज्यांना तुम्ही म्हणत आहात ना ते माझे बाबा आहे आणि त्यांनी मला सुद्धा त्यांच्यातील हे गुण शिकवले आहेत. जर तुमच्या साहेबांना काही प्रॉब्लेम नसेल तर मी त्यांच्या मुलाची मदत करू शकते. तेव्हा तो नोकर म्हणाला की ठीक आहे, तुम्ही माझ्यासोबत चला, आमच्या साहेबांना तुमची गरज आहे. तो नोकर चांदणीला घेऊन त्या मोठ्या महालात गेला. मालक या मुलीला बघून हैराण झाला आणि म्हणाला, इतक्या कमी वयाची मुलगी माझ्या मुलाला कसं बरं करू शकते, तिला काय माहिती असेल. तेव्हा चांदणी म्हणते की तुम्ही काळजी करू नका साहेब, माझ्या बाबांनी मला सगळं काही शिकवलं आहे. दिवस रात्र एक करून मी तुमच्या मुलाला बरं करेन. तेव्हा त्या मालकाने विचार केला आणि म्हणाला, ठीक आहे, माझ्या मुलाचा उपचार सुरू करा. तेव्हा काही नोकर चांदणीला घेऊन त्या मालकाच्या मुलाच्या खोलीत जातात. चांदणी त्या मुलाच्या हाताची नस चेक करते. तेव्हा तिला लगेचच समजून जाते की त्याच्यासोबत नक्की काय घडले आहे आणि त्याला काय झाले आहे. महात्मासोबत राहून तिला खूप जास्त गोष्टींचं शिक्षण मिळालं होतं. त्या मुलाला चेक करून चांदणी बाहेर येते आणि त्या मालकाला म्हणते की मला तुमच्यासोबत एकांतात तुमच्या मुलाबद्दल बोलायचं आहे साहेब. तेव्हा मालक सगळ्या नोकरांना बाहेर काढून देतो आणि चांदणी लगेचच त्यांना म्हणते की तुमच्या मुलाला कोणीतरी थोडं थोडं करून अन्नातून विष घालत आहे, त्यामुळे रोज हळूहळू तुमच्या मुलाची तब्येत खराब होत आहे आणि घातलेलं ते विष हळूहळू तुमच्या मुलाचं आयुष्य संपवत आहे. ही गोष्ट ऐकून तर त्या मालकाच्या पायाखालची जमीनच सरकली आणि त्याला चांदणीच्या बोलण्यावर सुद्धा विश्वास पटला, कारण आपल्या मुलाला काय झाले आहे हे नक्की कुणालाच नीट सांगता येत नव्हते. जी गोष्ट फक्त एकदा चेक केल्यानं चांदणीनं त्यांना सांगितली होती. आता त्या मालकाने पूर्णपणे नीट चौकशी केली तेव्हा सत्य समोर आले. मालकाच्या पहिल्या बायकोचे हे वाईट कृत्य केले होते. तिला मूल होऊ शकत नव्हते म्हणून या मालकाने दुसरे लग्न केले होते आणि त्यातून त्याला हा मुलगा झाला होता. म्हणूनच ही गोष्ट पहिल्या बायकोला सहन झाली नाही आणि तिने हे कृत्य केलं. मालक आता घाईतच चांदणीला म्हणाला, काही पण कर पण माझ्या मुलाला वाचव. चांदणीनं आता त्या मालकाला सांगून काही औषधं आणि काही वनस्पती बोलावून घेतल्या आणि रात्रदिवस जागून त्या मालकाच्या मुलासाठी एक औषध बनवले आणि ते त्या मुलाला रोज देऊ लागली. आणि काय चमत्कार, मालकाचा मुलगा हळूहळू नीट होऊ लागला आणि पूर्णपणे बरा झाला. हे पाहून तो मालक खूप जास्त खुश झाला आणि आनंदातच तो चांदणीकडे जाऊन म्हणाला, तुला जे मागायचं ते आज तू माझ्याकडे माग, मी तुला सगळं काही देईन. सोने, चांदी, हिरे, मोती, तुला जे हवं ते बोल, कारण तू माझ्या मुलाला जीवनदान दिले आहेस. देवाच्या कृपेने माझ्याकडे सगळं काही आहे, ते मी तुला सगळं देऊ शकतो. चांदणी मालकाचे बोलणे ऐकून शांत राहिली आणि मला काहीच नको म्हणाली, फक्त तुमचा आशीर्वाद द्या म्हणाली. इकडे मालकाचा मुलगा आपल्याला कोणी जीवनदान दिले हे विचारू लागला आणि चांदणीला भेटण्यासाठी तिच्या खोलीत आला. जेव्हा त्यानं तिला पहिल्यांदा बघितलं तेव्हाच तो तिच्या प्रेमात पडला आणि लगेचच त्यानं बापाच्या खोलीत येऊन ही गोष्ट सांगितली. त्याच्या बापाला सुद्धा काहीच प्रॉब्लेम नव्हता, कारण चांदणीनं त्याच्याकडून काहीच न घेऊन ती किती चांगली आहे, किती गुणी आहे हे सिद्ध करून दिले होते. त्याला समजून चुकले होते की ही मुलगी लालची नाही, तिच्या हातात जादू आहे, आपल्या घराची ही लक्ष्मी बनायला काहीच हरकत नाही. म्हणून त्यानं चांदणीला आपल्या खोलीत बोलवून घेतले आणि म्हणाला, चांदणी बेटा, तुला काही प्रॉब्लेम नसेल तर माझ्या मुलासोबत लग्न करशील का आणि माझ्या घराची सून बनशील का? तू मला सांग, तुझे वडील कधीपर्यंत येतील, म्हणजे आम्ही तुझ्या वडिलांकडे तुझा हात मागू शकतो. ही गोष्ट ऐकून चांदणी रडू लागली आणि म्हणाली की ही गोष्ट तर मलाही नाही माहीत की माझे बाबा घरी परत कधी येतील. आणि झालेली सगळी घटना चांदणी त्या माणसाला सांगून देते, जे ऐकून त्या मालकाला देखील खूप दुःख होते आणि तू लगेचच चांदणीला दिलासा देत म्हणतो की तू काळजी करू नकोस, तुला जो काही त्रास आहे तो आता आमचा त्रास आहे. चांदणीला आता त्याच्या मुलासोबत लग्न करायला काही प्रॉब्लेम नव्हता, कारण मालकाचा मुलगा देखील तितकाच चांगला होता आणि संस्कारी होता. मालक आता खूप थाटामाटातच आपल्या मुलासोबत चांदणीचं लग्न करून देतो. आता महात्माची मुलगी चांदणी त्या घराची राणी बनून राहत होती आणि आपल्यासोबत ती त्या माकडाला देखील घेऊन आली होती. चांदणीच्या नवऱ्याला आणि सासऱ्याला याबद्दल काहीच वाटत नव्हते, कारण त्यांना माहिती होते
की त्या माकडामुळे चांदणीला जीवनदान मिळाले होते. एक आई म्हणून तिचं पालनपोषण या माकडानेच केलं हे देखील आता त्यांना समजलं होतं. चांदणी आपली बायको म्हणून बघताना मालकाचा मुलगा खूप खुश होत होता. चांदणी देखील आपल्या नवऱ्याची खूप साथ देत होती. असेच 1 वर्ष उलटले. चांदणी जशी लग्न करून त्यांच्या घरी आली तशी त्यांच्या व्यवसायात दुप्पट तिप्पट वाढ झाली. चांदणी आता एका बाळाची आई झाली. तिनं एका मुलीला जन्म दिला. ती खूप खुश होती. पण एक दिवस ती अशीच देवासमोर बसून रडत होती. तोच तिचा नवरा आला आणि म्हणाला, चांदणी, तुला काय झालं? तू का रडत आहे? नवरा म्हणून माझं काही चुकलं का? तुला कशाचा त्रास आहे का? तेव्हा चांदणी म्हणाली, नाही, तुम्ही तर माझ्या आयुष्यात आलेला प्रकाश आहात. जिथे माझ्या सख्ख्या रक्ताच्या नात्यांनी माझी साथ सोडली, मला मारायचे षडयंत्र आखले, तिथे तुम्ही मला जीवनदान दिले, माझ्यासोबत लग्न केले. मी तर हा विचार करत आहे की मला वाचवणारा, लहानाचा मोठा करणारा, माझा महात्मा असणारा बाप कुठे असेल, काय करत असेल, त्याच्यासोबत काही वाईट घडलं असेल का? तेव्हा तिचा नवरा हसूनच तिला म्हणाला, आम्ही शोध घेत आहोत. तुझ्या बापाला लवकरच तुझ्यासमोर आम्ही हजर करू. आणि लगेचच म्हणाला, चांदणी, आज रात्री आपल्याकडे काही खास पाहुणे येत आहे. एक सोनार आहे. खूप वर्षांपासून आपल्यासोबत ते व्यवसाय करतात. खूप चांगला सोनार आहे, पण एका वर्षापासून तो आजारी आहे. सगळीकडे जाऊन आला, पण त्याला काही फरक पडला नाही. तेव्हा आपल्या बाबांनीच त्याला सांगितले की तुम्ही आमच्याकडे येऊन जा. आमची सून खूप चांगल्या प्रकारे तुमच्यावर उपचार करेल, ज्यानं तुम्ही नक्की बरे व्हाल. पाहुण्यांचा पाहुणचार करणं आपले कर्तव्य आहे, त्यामुळे तुझ्याकडून होईल तितकी मदत नक्की कर. आता रात्र झाली होती. सोनार आणि त्याचं कुटुंब या मालकाच्या घरी आले. मालकाने बाहेरच्या रूममध्येच त्यांना बसवले. त्यांचा खूप चांगला पाहुणचार देखील करण्यात आला. त्या मालकाची सून म्हणजे चांदणी जेव्हा या पाहुण्यांना भेटण्यासाठी पुढे येऊ लागली, तोच तिची नजर सोनारावर व त्याच्या कुटुंबावर पडली व तिचे पाय तिथेच थांबले. कारण तो सोनार, त्याचं कुटुंब दुसरं तिसरं कोणी नसून चांदणीचा बाप, चांदणीची आई आणि भाऊ होता. चांदणीचा बाप खूप जास्त कमजोर दिसत होता. तिने आपले पाय मागे वळवले. तोच तिचा नवरा तिथे आला आणि म्हणाला, चांदणी, तू बाहेर का जात आहे? तेव्हा चांदणी म्हणाली की हे लोक इथे काय करत आहेत आणि तुमचे कोण आहेत? तेव्हा चांदणीचा नवरा म्हणाला, आपल्याला लागणारं महालातील, व्यापारातील सोने, चांदी सगळं यांच्याकडूनच आपल्याला तयार होऊन मिळत असते. आपल्याला लागणाऱ्या प्रत्येक वस्तू आपण यांच्याकडूनच मागवतो. आपल्या बाबांसोबत हा व्यक्ती गेल्या कित्येक वर्षांपासून काम करत आहे. चांगला सोनार आहे, म्हणूनच बाबांचा चांगला मित्र बनला आहे. आणि तो कित्येक दिवसांपासून आता आजारी असल्यामुळेच बाबांनी या सोनाराला आपल्याकडे बोलवले. आणि अजून एक गोष्ट आहे, ती मी तुला नंतर सांगतो. चांदणी हे सगळं ऐकून शांत झाली आणि आपल्या खोलीत निघून गेली. सगळे पाहुणे जेवण करून बसले होते. चांदणीनं एक औषध बनवून नोकराजवळ बाहेर पाठवले आणि मालकाने ते औषध सोनाराला दिले. जेव्हा सोनार दुसऱ्या दिवशी सकाळी उठला तेव्हा तो पूर्णपणे ठीक झाला आहे असे त्याला वाटले. सोनार एकदम बरा झाला आहे हे बघून सोनाराच्या बायकोला व मुलाला आश्चर्य वाटले. असेच 8 दिवस गेले. सोनार पूर्णपणे ठीक झाला आणि तो त्याच्याही वरच्या त्या मालकाला म्हणाला, आपली दोघांची मैत्री खूप वर्षांपासून आहे. तुझ्यामुळेच आज मी बरा झालो आहे. मी 1 वर्षापासून आजारी होतो. सगळीकडे माझा उपचार घेऊन झाला, पण मी बरा झालो नाही. पण तुझ्या सुनेनं माझ्यावर जे काही उपचार केलेत, ज्याने मी 8 दिवसातच पूर्णपणे बरा होऊन गेलो. मी या मुलीला भेटू इच्छितो. तुमच्या सुनेला मला एकदा भेटायचं आहे, जिच्यामुळे मला जीवनदान मिळाले. हे मित्रा, तू खूप खुश नशीबवान आहेस की तुला अशी सून मिळाली. हे ऐकून तो मालक हसू लागला आणि सोनाराला म्हणाला, अरे मित्रा, असे नाही. कदाचित माझ्यापेक्षाही दुसरे कोणीतरी खुश नशीब होतं, पण तो माणूस आपल्या या खुश नशिबीला ओळखू शकला नाही. थोडंसं गप्पा मारून मालकाने आपल्या एका नोकराला चांदणीला बोलवायला सांगितले. चांदणी जेव्हा या सगळ्यांसमोर आली तेव्हा सोनार व त्याच्या कुटुंबाच्या पायाखालची जमीनच सरकली, कारण ही तर सोनाराची सख्खी मुलगी होती. सोनार हैराण होऊन चांदणीकडे बघत होता आणि चिंतित झाला होता. तेव्हाच मालकाने सोनाराच्या खांद्यावर हात ठेवत म्हटले, अरे मित्रा, माझ्यापेक्षाही जो नशीबवान होता, ज्यानं आपली खुशनशिबी बदनशिबीमध्ये बदलली, तो दुसरा तिसरा कोणी नसून तूच आहेस रे. अरे मित्रा, मुली तर लक्ष्मीचं रूप असतात.
आपल्या घरात साक्षात लक्ष्मी घेऊन येतात आणि तू त्याच लक्ष्मीला जिवंतपणे जमिनीत गाडले. आणि देवाचा चमत्कार बघ ना, एका जनावराने, माकडाने तुझ्या मुलीला जीवनदान दिले. मित्रा, तुझ्यापेक्षा तर देवाने या माकडामध्ये माणुसकी दिली आणि म्हणूनच तुझी मुलगी जिवंत राहिली. मला सांग, तुझ्या घरी मुलगी जन्माला आली, मग तुझे काय नुकसान झाले बरं? तुझ्याकडे तर श्रीमंती आलीच, उलट मुलीसोबत असे केल्यानंतर तुझ्यासोबत वाईट घटना घडल्यात. तुझ्या व्यवसायात देखील तोटा झाला, पण तरीही तुझे डोळे उघडले नाही. देवाने परत एकदा तुला तुझी चूक सुधारण्याचा चान्स दिला. तुझी मुलगी तुझ्या समोर आली, पण तरी देखील तू तिला मारण्याचे षडयंत्र आखले आणि म्हणूनच देवाने तुला असे आजारी बनवून शिक्षा दिली. अरे माझ्या मित्रा, माणसाचा जीवन मृत्यू देवाच्या हातात असतो. जशी तुझी ही मुलगी माझी सून म्हणून माझ्या घरी आली, तशी माझ्या घराची प्रगती अजून जास्त मोठ्या प्रमाणात वाढत गेली आणि तुझ्या आजाराच्या रूपात तुला देवानं शिक्षा दिली. आणि अजूनही तुझे डोळे उघडावेत म्हणून देवाने तुझ्याच मुलीकडून तुला ठीक करून दिले. मुली खूप नशीबवानांच्या घरी जन्माला येतात. चांदणी सुद्धा ही गोष्ट तिथे उभे राहून ऐकत होती आणि अचानकच ती हे सगळं ऐकून जोरजोरात रडू लागली आणि म्हणाली, मी तर नेहमीच माझ्या आई वडिलांपासून दूर राहिले. मला तर माहीतही नव्हतं की माझी आई कोण, वडील कोण आहेत. माझ्या तर बापानेच मला त्यांच्यापासून दूर केलं. एका मुक्या प्राण्यानं मला जीवनदान दिलं. मला स्वतःचं मूल समजून त्या माकडाने तिचं दूध मला पाजलं. एका महात्म्यानं मला स्वतःच्या पोटच्या पोरीप्रमाणे जपलं, सांभाळलं, लहानाचं मोठं केलं आणि तुम्ही लोकांनी माझ्या त्या बापाला सुद्धा माझ्यापासून दूर केलं. असं बोलून ती खूप रडू लागली. सोनाराला आता त्याच्या चुकीची जाणीव झाली, कारण त्या मालकाने सोनाराला त्याची चुकीची जाणीव व्हावी, आपण काय केलं हे समजावं, सोनाराचे डोळे उघडावे म्हणून हे सगळं केलं होतं. सोनार आता आपली मान खाली घालत चांदणीच्या पुढे जाऊन उभा राहतो आणि तिची माफी मागतो आणि म्हणतो की बाळा, संपत्तीच्या आणि श्रीमंतीच्या नादात मी पूर्णपणे आंधळा झालो होतो. लक्ष्मीलाच विसरलो होतो. मी खूप चुकीचं केलं आहे, मला माफ कर. सोनाराची बायको तर दुरूनच हे सगळं बघून खूप रडत होती. जेव्हा आपल्या नवऱ्याचं मन देखील आपल्या मुलीसाठी पघळले हे बघून सोनाराची बायको समोर येऊन आपल्या मुलीला हृदयाशी पकडून ढसाढसा रडत होती आणि म्हणत होती की मी या क्षणाची खूप दिवसांपासूनच आणि वर्षांपासूनच आतुरतेनं वाट बघत होते. आता सोनाराचा मुलगा देखील समोर येत चांदणीची माफी मागत होता आणि म्हणत होता की मी सुद्धा तुझा गुन्हेगार आहे ताई, की माझ्यामुळेच तुला इतका त्रास झाला. सोनाराने त्या माकडाची सुद्धा माफी मागितली. माकड हे सगळं असं बघत होतं, ऐकत होतं की त्यालाही माणसाचं मन आहे. चांदणीला बघून तर माकडाच्या डोळ्यात देखील पाणी होतं. सोनाराने आता त्या महात्म्याला सुद्धा आपल्या कैदीतून बाहेर सोडलं. मालकाने त्याचा मुलगा सोनाराला त्याच्या चुकी समजावून देण्यासाठी शांत होते, म्हणून सोनाराला हे सगळं समजता 1 वर्ष लागले. महात्मा आता चांदणीच्या महालात आला. चांदणीची नजर बापावर पडताच ती धावतच महात्म्याला बिलगून ढसाढसा रडू लागली आणि म्हणाली, बाबा, तुम्ही कुठे गेले होते मला सोडून? मी तुमच्यासाठी किती काळजीत होते. महात्म्याने सुद्धा आपल्या मुलीला आपल्या छातीशी कवटाळले. महात्म्याने आपल्या मुलीवर खूप प्रेम केले. हे सगळं बघून सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी होतं. आता सोनार मालकाकडे येत म्हणाला, मला माझ्या मुलीचे परत एकदा लग्न करायचे आहे, तेही मोठ्या धूमधडाक्यात. तेव्हाच मी माझी चुकी सुधारू शकतो. मालकाने सुद्धा या गोष्टीसाठी संमती दिली. सोनाराचा आपल्या मुलीला घेऊन त्याच्या घरी गेला आणि खूप थाटामाटात आपल्या मुलीचं लग्न मालकाच्या मुलासोबत करून दिलं आणि आपल्या चांदणीच्या मुलीसोबत म्हणजेच नातीसोबत खूप आपलं म्हातारपण देखील घालवलं. आता चांदणी महात्मालाच म्हणजेच आपल्या बापाला घेऊन आपल्या महालात आली आणि बाबासोबतच चांदणीने त्या माकडाला आणि तिच्या त्या पिल्लाला सुद्धा आपल्या महालात आणले आणि त्या माकडासाठी सेपरेट एक खोली सुद्धा बनवली आणि सगळ्यांची खूप मनापासून चांदणी काळजी घेऊ लागली आणि हसून खेळून सगळ्यांचे जीवन पुढे सुरळीत सुरू झाले. मित्र आणि मैत्रिणींनो, मुली या एक लक्ष्मीचं रूप असतात. ज्या घरात मुलगी जन्माला येते त्या घरात साक्षात लक्ष्मी येते असं म्हणतात की प्राण्यांमध्ये सुद्धा दया असते, आपुलकी असते. हे सत्य आपल्याला या कथेत समजले. मला माहिती आहे आजची कथा तुम्हाला खूप जास्त आवडली असेल, म्हणून नक्कीच खूप जास्त लाईक करा. कॉमेंट करून मला नक्की सांगा, तुम्हाला ही मुलगी झाल्यावर तुमच्या घरात लक्ष्मी आली की नाही.
तुमची प्रगती झाली की नाही. मुलीमुळे जर तुमचं नशीब बदललं असेल तर कॉमेंट करायला तुम्ही अजिबातही मागे पुढे बघणार नाहीत. आणि चला, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब लगेच करून जा, जेणेकरून अशीच एक नवीन कथा मी जेव्हाही घेऊन येईल तेव्हा सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. धन्यवाद.